आली आली भाग्यलक्ष्मी। हे प्यालत ना की माणसाची जनावरं होतात। जनावरं होतात? मग सूर्य जनावर, त्याचे मित्र पण जनावर, सगळे जनावर। मग मी नाही पिणार। तुला नाही आवडत ना, मग मी नाही पिणार। चावटच चावट पण अजून केला नाहीये, पण आता थोडासा करणार। अजून एक रात्र बाकी आहे बरं का? माहितीये मला, तीच कशी जाणार याचा विचार करतोय। सूर्या, आई आई अरे काय चाललंय? काय नाही, इथून चाललो होतो, ती अशीच बसली होती, म्हटलं तिला गुड नाईट स्वीट ड्रीम्स करावं म्हणून। झालं बोलून गुड नाईट? हो। जा लवकर झोप, उद्या लग्न आहे ना तुमचं, जा। सरिता 4 वर्षाची होती तेव्हा तिला आपण भातुकलीचा खेळ आणून दिला होता। सगळी छोटी छोटी भांडी, छोटा गॅस, छोटा प्रेशर कुकर, त्या छोट्या संसारामध्ये रमून जायची आणि आपण कौतुकाने बघत राहायचो। श्री, पुरे आता काशीनं माझ्या लग्नात मिरवणं मला पटत नाहीये। तुझं म्हणणंही बरोबर आहे म्हणा। ठीक आहे ठीक आहे, ती काशी तुझ्या लग्नात दिसू नये एवढंच तुझं म्हणणं आहे ना? अरे आई आहे मी तुझी, माझ्या मुलाच्या लग्नात मी त्याला नाराज करेन का? नवऱ्याने बायकोला जवळ घ्यायचं असतं, पण जबरदस्तीने नाही, प्रेमाने, अगदी हळूवारपणे। हळूवारपणे म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही हळूच माझ्या मागून यायचं आणि माझे डोळे बंद करायचे। मग मग हळूच तुम्ही तुमचा हात माझ्या खांद्यांवर ठेवायचा आणि मला हळूच जवळ घ्यायचं, अगदी प्रेमानं, अगदी हळूवारपणानं। जसा मोराचा पेस अंगावर फिरवताना शहारा येतो ना, अगदी तसा। झाली का दोघांची तयारी? हो झालंच की। सुंदर दिसतेस, मोहित्यांची सून शोभतेस बागदी। काशी, नाही राहू दे। सांगा ना काय झालं? काय नाही, अगं या लग्नाच्या गडबडीत ना माझ्याकडनं एक फार मोठं काम राहून गेलं बघ। कोणतं काम? अगं ते गावाबाहेर टेकडीवर भिराईचं मंदिर नाहीये का, तिकडे ना खळा नारळांना ओटी भरण्याची प्रथा आहे आणि मला या कामाच्या गडबडीत जमलंच नाही बघ जायला। मला काही कळत नाहीये नेमकं मी काय करावं। आई, मी जाऊ ओटी भरायला? तू जाशील? हो, म्हणजे मला आवडेल, तुमची हरकत नसेल तर। नाही नको, म्हणजे आमच्यामुळे उगाच तुला त्रास नको। अहो नाही आई, त्रास कसला, खरंच चालेल मला। आलेच मी, तुम्ही तयारी करा पटकन। काहीही झालं तरी भाविडीची मुलगी मोहित्यांची सून म्हणून लग्नात मिरवणार नाही। आली आली भाग्यलक्ष्मी।